राजा शमीक ऋषीच्या आश्रमात गेला आणि समाधी लावून बसलेल्या शमीक ऋषीला पाहून राजाने त्यांच्या गळ्यात मेलेला साप टाकला। शमीक ऋषीच्या गळ्यातच मेलेला साप का टाकला? कारण सापाला काळ म्हणतात आणि काळाला परतवण्याची ताकद साधूतच आहे, दुसऱ्या कोणातच नाही। काळाला परतवण्याची ताकद साधू नाही। मेलेला साप राजाने ऋषीच्या गळ्यात टाकला, पण शमीक ऋषीचा मुलगा शृंग, त्या शृंगाने राजाला शाप दिला। राजा, मर्यादेचं उल्लंघन केलं, तू साधूचा अपमान केला, 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप येऊन तुला दंश करेल। साधू दयार्थ करण्याचे असतात। शमीक ऋषी जेव्हा समाधी उत्थान पाहून आले तेव्हा गोरमुखाने सांगितलं, महाराज, ऋषी कुमाराने राजाला शाप दिलेला आहे, तुमच्या गळ्यात मेलेला साप टाकल्यामुळे। तेव्हा शमीक ऋषीने सांगितलं, राजा, अरे शृंगा बाळा, असं करायचं नसते, तो राजा धर्माभिमानी आहे, आपण त्याचं स्वागत करायला हवं होतं, त्याला अपमानित वाटल्यासारखं झालं म्हणून त्यानं टाकला असावा साप। तुला माहिती आहे का, त्याच्या आईच्या गर्भातच देवानं त्याला दर्शन दिलेलं आहे, त्या राजा परीक्षितीला। सप्तद्वीपाचा एक छत्र सम्राट आहे तू। आपल्या शिष्याला सांगितलं गोरमुखाला राजाला सावध करू नये, आणि गोरमुख गेला। राजा पश्चाताप करत होता, आज जीवनात पहिल्यांदा साधूचा अपमान झाला। आणि गोरमुखानं गुरुनं दिलेला जो निरोप होता तो पोहोचवला। महाराज, आमच्या गुरु महाराजांच्या मुलाने शृंगाने तुम्हाला शाप दिलेला आहे, 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा साप येऊन दंश करेल। क्रोधावला नाही राजा परीक्षित। राजा म्हणते, साधू किती दयाळू अंतकरणाचे असतात, मला 7 दिवसाचा अवधी दिला, त्यांना वाटलं असतं तर आताच मला भस्म करू शकले असते ते। 7 दिवसाचा अवधी दिला। राजाने आपल्या मुलाला बोलावलं, जन्मेजयाला, त्याला राजगादी सुपूर्द केली, त्याचा राज्याभिषेक केला। राजा लगेच निघून गेला, सर्व संघ परित्याग